विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। बरसाने वाला, वीरों को बरसाने वाला, वीरों को बरसाने वाला। मातृभूमि का नमस्कार, झंडा ऊंचा रहे हमारा। जय विश्व तिरंगा प्यारा, हमारी सभी गाए गाए, गाए गान बनेगी गाए। विश्व शांति करेगी कलाए, सबोरे प्रणाम हमारा। झंडा ऊंचा रहे हमारा। जय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। जय विश्व तिरंगा प्यारा। जय महाराष्ट्र माझा, गरवा महाराष्ट्र माझा। तुझी मुळी घडवणाऱ्या नवा, अस्मानाच्या सुलतानीला जगावले मी दिवा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा। नरी नरीतून अभिमानाची लेलिया, ओलादी मनकटे खेळती, खेळती बघेनिया। दारिद्र्याच्या उन्हात शीतला, निधराच्या घामाने भिजला। देश गौरवासाठी निजला, दिल्लीचे ही दफ्तर। जय भारत माता की जय। प्रजासत्ताक दिनाचा विजय हो, प्रजासत्ताक दिनाचा विजय हो, प्रजासत्ताक दिनाचा विजय हो। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। रे सानी द मग रे सानी धनी, रे सानी द मग रे सारे सारे। ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला। आकाशीचे रंग उडाले, मावळले तारे, मावळले तारे। आकाशीचे रंग उडाले, मावळले तारे, मावळले तारे। विदुरा आणि कोण गेले सळसळे। सीताराम मुख्याध्यापक कलावती इंग्लिश स्कूलमधून डेकोरेशन केलं होतं। त्यानंतर आव्हानाला परिणाम केला होता। याप्रमाणे माजी वसुंधरा अभियानांतर्गत आपण त्यांना या ठिकाणी कार्यक्रम होत आहोत। त्यानंतर उत्तेजनाचा कार्यक्रम म्हणून मोठं रंगावून पूर्णपणे वातावरण सादर केला होता। त्यानंतर
त्यानंतर माजी वसुंधरा अभियानांतर्गत आवाज गावात शाळेतील मुलाला माजी वसुंधरा अभियानांतर्गत नागरिक बंदी जिल्हा आवाज दिला होता. त्या आवाजाला प्रतिसाद म्हणून आमचे गावचे मुंबईतील कालामानी माननीय दिगंबर गोवेकर आणि मंगेश जाधव या दोघांनी मिळून 10,000 रुपये आपल्या शाळेतील मुलांसाठी सर्व वाढीचे निवडून आपण ते जाऊ तर त्यांच्या सर्व गावांमध्ये आपल्याला गावात जायचं आहे आणि त्यांचे असते प्राथमिक ते कार्यक्रम एकच बोलून त्यांचे आपण भागात केंद्र देणार आहोत. उपक्रम आहे कारण आपण प्लास्टिकचा वापरतो त्याच्यातून काढून त्या ठिकाणी गावासाठी चांगली सुरुवात म्हणायला लागेल. सर्वात त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतीचे अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. कुठलाही फरक परिस्थितीवर राजाराम राहू आणि सुवर्णलता मधुकर राहू यांनी उपयोगाला त्यांनी या ठिकाणी यांचे आहे. बरोबर महिलांसाठी आलेला आहे आणि आपल्या जिल्हाधिकाऱ्यांचे असते आमचा सन्मान झाला आपल्या ग्रामपंचायतीचा. तर घरी मेहनत ह्या लोकांची आहे ह्या लोकांनी गावाकडे जाऊन सर्वांच्या या ठिकाणी बरोबर अभिनंदन. त्याच्यानंतर नावल्या संतोष रावळ प्राथमिक शाळेत उत्वर्जन निबंध लेखन स्पर्धेमध्ये प्रथम या ठिकाणी प्रथम क्रमांक तालुका स्तरावर आलेला आहे. गावात आपलं काम समोर आपल्या गावात सेवा करतायत. आज तरी गावामध्ये 20 सिंचन बंधन करून आणलेले आहेत. 20 त्याच्यामुळे गावाच्या वतीने त्यांचा मुलापूर्वक सन्मान करण्यात येत आहे. सुविधा खूप चांगली सुविधा दिलेली आहे. कोरोना काळामध्ये आपले जवळचे घरोघरी पोहोचवलेला आहे की त्यांची जी क्षमता होती ती आपल्या त्याच्यामुळे गावाच्या वतीने त्यांचं खरोखरच चांगलं काम आहे. आणि जो तालुका आपल्या ग्रामपंचायत कार्यकर्त्यांनी सर्व उपक्रम या ठिकाणी सोशल मीडियाद्वारे आपलं प्रसारण करत असतात. त्याचप्रमाणे बंटी राणे यांच्यावरती या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. कायम सहकारी असतात. 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या गावाच्या वतीने ग्रामपंचायतीने सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण सर्व इथे आपल्या गावचे उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य अधिकारी, गावातील सर्व शासकीय अधिकारी आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक, त्यांचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र आणि त्याचबरोबर आपल्या गावातील माजी सैनिक, ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि इतर महिला वर्ग आणि बचत गटाच्या महिला आणि सर्व गावातील ग्रामस्थ आज आपण ध्वजारोहणाच्या निमित्ताने आज ग्रामपंचायतच्या पटांगणामध्ये हा कार्यक्रम साजरा होत असताना आपण इथे सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल ग्रामपंचायतीचे सर्वांचे मी आभार मानतो. आणि आपण इथे सगळ्या गावासमक्ष सगळ्यांचा सत्कार सन्मान करण्याचा आमचा एकच उद्देश आहे की गावातील इतर लोकांना त्यांनी प्रोत्साहन घेऊन प्रेरणा घेऊन त्यांनी चांगलं काम करावं आणि कुठेतरी आपल्या गावाचं नावलौकिक आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, पर्यायाने आपल्या राज्यामध्ये व्हावं हीच आमची अपेक्षा असते. आणि गावामध्ये सर्व समावेशक असा कार्यक्रम आम्ही करण्याचं ठरवलं होतं. कारण यामध्ये माजी सैनिक असतील, जे बाकी शासकीय नोकर असतील, जे रिटायर्ड त्यांचा पण सन्मान व्हावा. त्याशिवाय आपल्या शेतकरी आहेत ज्यांनी माजी वसुंधरा अभियानांतर्गत आमच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून त्यांनी आमच्या विनंतीस ग्रामपंचायतीच्या विनंतीस मान देऊन पर्यावरणपूरक असं बायोगॅस त्यांनी घेतलेले आहे.
आता 4 बायका पूर्ण झालेल्या आहेत, आणखी 4 मयवाडीत होत आहे. आमचं टार्गेट शासनाने आम्हाला 10चं टार्गेट दिलं होतं आणि 2 शेतकरी आम्हाला कमी पडत आहेत. तर कोणाची इच्छा असेल तर त्याने आमच्या संपर्क साधावा. आणि बायोगॅस अतिशय चांगला त्याच्या आपल्या बचत होते आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. तर अशा सर्वच प्रकारे त्याशिवाय महिलांचा सन्मान करण्याचं कारण एवढंच आहे की बचत गटाच्या माध्यमातून आपल्या गावातील महिला सक्षम झाल्या पाहिजे, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिले पाहिजे, म्हणून आपण हे सर्व करत आहोत. कारण इतर महिलांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी आपलं काम असं पुढे चालू ठेवावं. आणि आपण माझी वसुंधरा अभियानांतर्गत आपल्या गावाचं काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. आपण यामध्ये सर्व सहभागी होत आहोत. आता आपण सर्वांनी बंधारे घातले आहेत आणि आता शोषखड्डे सर्वांनी पाडायचे आहेत. आपलं अभियान हे मार्च पर्यंत चालणार आहे. त्या अभियानात आपला सर्वांचा सहभाग आपल्याला अपेक्षित आहे आणि सर्व तुम्ही देत आहात त्याबद्दल ग्रामपंचायत वतीने मी सर्वांचे आभार मानतो. आणि जसं गेल्या वर्षी मी आवाहन केलं होतं की प्लास्टिक मुक्तीला आपण पर्यावरणपूरक असं स्टील बॉटल दिल्या, तसंच आता आपण एक यावर्षी 26 जानेवारीला आवाहन करूया की आपली जी गावची मराठी शाळा आहे जिथे आपल्या गावातील विद्यार्थी घडतायत आणि हे सर्वजण आपण या गावचे माजी विद्यार्थी आहेत त्या शाळेची तर अशी आपली जी कंडिशन आहे ती आता गेट पडायला लागला आहे, बाकीचं तर आपण एक सुशोभीकरण करायचं आहे. तर मी सर्व ग्रामस्थांना आणि सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की पुढच्या वर्षी आपण 26 जानेवारीला असंच शाळेत मोठा कार्यक्रम करायचा आहे. शाळेचा गेट बांधायचा आहे, सर्व शाळेचं सुशोभीकरण करायचं आहे. कारण बाजूच्या गावांनी जाऊन बघा, वेरला म्हणा, कलंबीस म्हणा, सांगेली म्हणा, धवळकी म्हणा, चांगल्या शाळा सुशोभित केलेल्या आहेत आणि गावाची आपण एक नंबर शाळा मॉडेल शाळा म्हणून बनवूया. आणि असं मी सर्वांना आवाहन करतो जे गावातील आपले माजी विद्यार्थी आहेत, जे बाहेर नोकरीला असतील आणि इतर त्यांची कोणती इच्छा असेल त्यांनी सर्वांनी मदत करून सर्व तिन्ही वाडींच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपण ते काम केलं पाहिजे असं मी आवाहन करतो. आणि पुढच्या वर्षी आपण ते काम हातात घेऊन आपण 26 जानेवारीला असंच शाळेत एक मोठा कार्यक्रम करूया.